चला तर आज करूया मस्त पारंपरिक पद्धतीनुसार लोणचं. अगदी सासूबाई जसं करायच्या ना त्यानुसार सासूबाईची हातची कोणती रेसिपी करूया ना करू, पण लोणचं मात्र अगदी त्यांच्यासारखंच मी करत असते. तर आज मी 5 किलोचं लोणचं करणार आहे आणि मिस्टरांना सासूबाईच्या हातचंच लोणचं आवडतं आणि अगदी त्यानुसारच मी करण्याचा प्रयत्न करत असते. तर 5 किलो आंबे घेतले, स्वच्छ असे धुवून घेतले आणि आंबे केव्हाही घेसाल ना तर तेव्हा मस्त कच्चे आणि गावरान आंब्याचं लोणचं एकदम भारी होतं बरं का. तर मी आज 5 किलो गावरान आंबे घेतलेले आहे. आता 1.5 वाटी म्हणजे साधारण 100 ग्रॅम मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी अशी मस्त छान अशी तडतडून घ्यायची आहे. काय काय साहित्य घेतलं हे मी तुम्हाला सविस्तर सांगतच चाललेले आहे रेसिपीनुसार, पण त्यासोबत त्याची माहिती पण सांगत चाललेली आहे. तर 100 ग्रॅम मोहरी घेऊन छान अशी तडतडून दिली. लगेच आपल्याला 1 वाटीभर धने घ्यायचे आहे. साधारण 50 ग्रॅम धने असतील, तर यानुसार आपल्याला धने घ्यायचे. खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. त्यासोबतच अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मेथी दाणा घ्यायचा आहे. मेथी दाणा पण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. मेथी दाणा भाजल्यामुळे काय होतं, मिक्सरमधून फिरायला सोपं जातं आणि छान अशी त्याची कणी तयार होते. पण खूप जास्त पण भाजायचं नाही, अगदी यानुसार भाजण्यात आला पाहिजे. आता 20 ग्रॅम मिरे घेतलेला आहे. 20 ग्रॅम आपल्याला कळंची घ्यायची आहे. मिरे सुरुवातीला टाकल्यानंतर कळंची टाकलेली आहे आणि खरपूस भाजून घ्यायची आहे. तर बघा यानुसार भाजणी आपली करायची आहे. अगदी 4च साहित्याची मी भाजणी तयार केलेली आहे, पण ही भाजणी आवर्जून करणं गरजेचं आहे. तर यानुसार थोडंसं भाजलं की आपल्याला लगेच दुसरीकडे काय करायचं, ते सर्व साहित्य थंड होईपर्यंत एका मोठ्या साईजच्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल तुमची आवड आहे, कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकतात, पण साधारण 1 लिटर ते 1.5 लिटरपर्यंत तुम्ही तेल टाकू शकतात. यानुसार तुम्ही लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण घेऊ शकतात. आता आपल्याला मिक्सरमधून कोणते कोणते वाटण तयार करायचे हे बघायचं आहे. त्यासाठी मी सुरुवातीला मोहरीची डाळ घेतलेली आहे. ती अर्धा किलो वजनी मी मार्केटमधून आणलेली होती, पण आपण 400 ग्रॅम मोहरीची डाळ साईडला करणार आहे. 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास तुम्ही घेऊ शकतात. मिक्सरमधून ही फिरवायची, म्हणजे लोणचाचा जो खार तयार होतो ना तर तो मस्त असा घट्टसर बारीक जाड कणी दोन्ही पण आपल्याला खाताना लागतात आणि मस्त दिसायला पण भारी खार तयार होतो. तर आता तेल तापायला ठेवलं होतं. तेल कसं ओळखायचं, तर 1 लवंग टाकायची. अगदी वरती तरंगत आली म्हणजे तेलाला ताव छान आलेला आहे असं समजायचं. नंतर गॅस बंद करायचा. तर मी पुन्हा 3 ते 4 लवंग त्यामध्ये टाकल्या. छान अशा तडतडून मस्त वरती आलेल्या होत्या. गॅस बंद करून साईडला तेल ठेवलं. थोडं कोमट झाल्यानंतर अजून आपल्याला त्यामध्ये लवंग टाकायचे आहे. आता जी आपण मोहरीची भाजणी केलेली होती ती पण आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण मोहरीची डाळ थोडीशी मिक्सरमधून फिरवली, नंतर मोहरी एकदम प्लेन अशी फिरवली, म्हणजे खाराचं प्रमाण आहे ना तुम्हाला सांगते इतकं छान होतं. घट्टपणा येतो, थोडं जाड थोडं बारीक सर्व मिश्रण त्यामध्ये दिसतं आणि खायला पण चव भारी येते. आता आपण धने पण मिक्सरमधून असे यानुसार फिरून घेतले. एक एक साहित्य करून आपल्याला फिरून घ्यायचं आहे. धने पण जाडसर केले. मोहरीची जी डाळ असते ना बघा जाडसर, त्यामध्ये कणी दिसतात, म्हणजे थोडंसं पीठ आणि थोडं कणी त्याचं पण राहतं. कळंच आणि आपण जे मिरे काढलेले ते अगदी काळं पीठ तयार होऊन मस्त त्याचं पावडर तयार करून घेतलं. तर बडीशोप तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी प्रमाण जास्त प्रमाण घेऊ शकतात. मी 100 ग्रॅम ते 125 ग्रॅमपर्यंत मी हे बडीशोपचं प्रमाण घेतलेलं आहे. बडीशोप खायला लोणचामध्ये भारी लागते बरं का. तर यानुसार मिक्सरमधून अगदी दरदरा मी त्याचं पूर्ण मिश्रण काढलेलं आहे. तर इकडे तेलाला छान ताव आलेलं होतं. थोडंसं थंड झालं, पूर्ण लवंग जास्त जळण्याची शक्यता राहील म्हणून मी थोडंसं कोमट झाल्यानंतर पुन्हा सर्व लवंग त्यामध्ये टाकून दिल्या. तर 25 ते 30 लवंग साधारण मी त्या तेलामध्ये टाकून दिलेल्या होत्या. तर एकदम मस्त छान अशा तरंगून खरपूस अशा भाजून तयार होऊन त्या आलेल्या होत्या, म्हणजे चव आणि फ्लेवर दोन्ही पण छान येतं. आता सर्व मिश्रण बारीक झालेलं आहे. आता सर्व साहित्य पण बघा पूर्ण बारीक प्लेन करून घेतलं. आता लगेचच आता लाल तिखट आणि हळद घेऊया. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा प्रमाण घेऊ शकतात. मी साधारण 1 वाटीभर तिखट घेतलेलं आहे आणि घरगुती तिखटला मस्त असा सुंदर रंग, चव आणि तिखटपणा एकदम व्यवस्थित माहिती असतो, त्यामुळे मी घरगुती तिखट घेते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं साधारण किमान 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण करू शकतात. तसंच वाटीभर हळद काढलेली आहे. हळद आणि तिखटाचे प्रमाण तुम्ही सारखे घेतले ना तरी पण चालते.
आता यानुसार सर्व साहित्य मी केलं, पण सर्व साहित्य मिक्स करायला उभा राहून शक्य नव्हतं. म्हणून मस्त खाली बसून छान आता ही परातीत सर्व मिश्रण मिक्स करूया म्हटलं. तर सुरुवातीला आपण मीठ घेतलेलं आहे. तर मीठ 5 किलो आंब्यासाठी साधारण 1 किलो ते 1.5 किलोच्या आसपास तुम्ही टाकू शकतात. मिठाचे प्रमाण जर योग्य असेल तरच वर्षभर लोणचं चांगलं राहतं. तर मी साधारण 1.25 किलो मीठ टाकलेलं आहे, म्हणजे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त नाही. लोणचं वर्षभर चांगलं राहण्यासाठी 1.25 किलो मी मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये अर्धा किलो मोहरीची डाळ, जे आपण मोहरीची डाळ भाजून वाटून तयार केलेलं आहे ते घेतलं. लवंग मिऱ्याचं आपण मिश्रण घेणार आहे, बडीशोपचं घेणार आहे. जेवढे सारे आपण वाटण तयार केलेलं आहे ना, ते एक एक करत आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे. मी 5 ते 6 लवंगाचं पीठ पण तयार केलेलं होतं, ते पण त्यामध्ये मिक्स करून घेतलं. 1 वाटी जे आपण हळद घेतलेली होती ते टाकलेलं आहे आणि लाल तिखट आपण घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे. असं सर्व साहित्य एक एक करत टाकत घ्यायचं, म्हणजे आपल्याला टाकायला पण सोपं जातं आणि लक्षात पण येतं. आता त्यामध्ये एक रामबंधू म्हणून लोणचं मसाला असतो तो टाकतो, म्हणजे ते हिंगयुक्त असतो आणि त्याचा कलर सुंदर असा लोणचाला येतो. म्हणून मी ती 100 ग्रॅमचं पाऊच त्यामध्ये टाकलेलं आहे. आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. तर सुंदर असा पिवळसर रंग सुरुवातीला दिसतो. तर यानुसार आपल्या सर्व मिश्रण तयार केल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. पण तेल टाकायच्या वेळेस एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायचं, तेल अगदी थंडगार ज्या वेळेला होईल त्याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. पण तोपर्यंत म्हटलं चला पुढच्या तयारी करूया. तर 10 ते 15 मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि छान अशा कुचकारून घेतलेल्या आहे. तर यानुसार मस्त लसूण आपल्याला घ्यायचा आहे. लसणाची पूर्ण साल न काढता अगदी गावरान घरचा आईने दिलेला लसूण असतो गावाकडचा, तर तो मस्त त्यामध्ये टाकून घेतला तर त्याची चव एकदम भारी लागते. तर लसूण निवडून ठेवला. आता लगेच पुढची तयारी करायची होती, पण तेल खूप गरम असल्यामुळे सर्व तयारी मी एक एक करत घेत आहे. आता आंबा छान असा स्वच्छ धुवून आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते. अगदी 2 ते 3 तास हे आंबे असेच्या असे पाण्यामध्ये होते. सर्वात पहिले मी आंबेच पाण्यात टाकलेले होते आणि गावरान आंबा असल्यावर त्याचं लोणचं ना एकदम भारीच होतं. तर आंबा छान असा पुसून घ्यायचा, मस्त कोरडा करायचा, पाण्याचा अगदी एकही थेंब राहणार नाही असा आपल्याला हे आंबे पुसून घ्यायचे आहेत. तर सर्व आंबे पुसून घेतले. लगेच घरी माझ्याकडे हा चिमटा नसल्या कारणाने मार्केटमधून छान अशा बारीक त्याच्या खाप तयार करून आणल्या. अगदी यानुसार बारीक मस्त असा खाप तयार केल्या. तर आवडीनुसार कमी जादा प्रमाण खाप तयार करून घरी आणल्या. तोपर्यंत थंड छान असं तेल झालेलं होतं. तर हे तेल आता आपण त्यामध्ये मिक्स करणार आहे आणि लसण जो आपण निवडून घेतलेला होता ना तो पण टाकून घ्यायचा. त्यासोबत छान सुरेख दिसायला चवीला भारी लागणाऱ्या लाल मिरच्या 10 ते 15 त्यामध्ये टाकायच्या. खरपूस असा खार तयार होऊन जातो आणि तुम्हाला सुरुवातीला खाराचा रंग जो पिवळा दिसत होता तर अगदी 10 ते 15 मिनटातच मस्त असा लाल सुंदर असा रंग आला. कारण की घरगुती तिखट वापरल्यानंतर खूप सुंदर येतो बरं का खाराला रंग. कारण की एकदम मस्त असा खार दिसत होता. मस्त आंबे असे पुसून घेतले, यानुसार त्याच्या खाप छान अशा तयार करून घेतल्या आणि हळूवार करत पूर्ण त्या खारामध्ये मिक्स करून घेतलं. तर ज्यावेळेस खारात लोणचं मिक्स करते ना त्यावेळेला पहिलं खावंसं वाटतं. तर शौर्याच्या तोंडाला आज पाणी सुटलेलं होतं मला खायचं, पण म्हटलं आज अगोदर आपल्याला हे पुसून सर्व मिश्रण एकत्र तयार करायचं, नंतर वाटीमध्ये घेऊन लोणचं खायचं. तर असं लोणचं ज्यावेळेला तयार करत होते तर नवीन नवीन लोणचं ना खूप खावंसं वाटतं, म्हणून त्याला असं पटकन घ्यावंसं वाटत होतं. पण तो मला मदत करू लागला. पूर्ण आम्ही हे साहित्य मिक्स करून घेतलं. एका बरणीमध्ये छान असं स्वच्छ धुवून पुसून नंतर या बरणीमध्ये मी ठेवून घेतलेलं आहे. ज्यावेळेला पण तुम्ही लोणचं करसाल त्यावेळेला बरणी कशी एकदम स्वच्छ करायची, पुसून घ्यायची, थोडीशी उन्हातमध्ये वाळून घ्यायची आणि त्यानंतरच अशा बरणीत लोणचं भरून ठेवायचं. हे खूप काळजीपूर्वक करायचं, म्हणजे लोणचं कसं वर्षभर छान राहतं. आणि पूर्ण लोणचं भरल्यानंतर असा कपडा टाकून एक लिंबाचा डगा टाकून ठेवायचा आणि 3 ते 4 दिवसानंतर असं लोणचं तयार होतं.
जसं सासूबाई लोणचं करते ना तसंच मी केलेलं आहे. तर एकदम सुंदर असं लोणचं तयार झालेलं होतं. तेलाचा तरंग पण छान आलेला होता आणि असं लोणचं बघितलं की असं वाटतं पोळीवरती थोडंसं लोणचं ठेचा घ्यावं आणि पटकन खावंसं. आहेत ना भारी. आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा पारंपरिक पद्धतीनुसार नक्की रेसिपी बघत राहा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली का हेही कमेंट करून सांगा. दिसायला जसं छान दिसतं ना तर पटकन खावंसं वाटतं. तर आंबट मस्त आजचं लोणचं झालेलं. पुन्हा भेटूया. बाय बाय.